खरोखर कबड्डी म्हटलं की अतिशय महत्वाचं असतं आर्थिक भांडवल. आज रायगड जिल्ह्यात जर पाहिलं अनेक कबड्डी स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या आर्थिक भांडवलातून यशाकडे वाटचाल केल्या आणि असे खरोखर भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगड सन्माननीय आदरणीय दिलीप शेठ अर्थात छोटम शेठ भोईर यांचे सुपुत्र राहुल शेठ भोईर यांचं आगमन असताना आणि त्यांच्या समेत त्यांचे सर्व सहकारी शिलेदार इथे उपस्थित आहेत. आणि ही स्पर्धा या गावावर सन्माननीय छोटम शेठ भोईर साहेबांचं नितांत प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी स्पर्धेला खरोखर उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा त्यांनी वाढवलेली आहे. त्यांच्या माध्यमातून दरवर्षी कबड्डीचा थरार आपणास पाहायला मिळतोय. अमित ठाकूर चला व्यासपीठाकडे आपला पुढचे पुकार द्यायचे आहेत. सामन्याला झालेली आहे सुरुवात. इकडे 5-5 असा हा सामना. नवकिरण भेंडकल सॉरी ग्राउंड नंबर 1 वर पहिला पुकार बोकडविरा अर्थात गणेश क्लब बोकडविरा विरुद्ध शिवशंभो पाटणेश्वर. आपल्याला पहिला पुकार तर ग्राउंड नंबर 2 वर टीबीएम काराबी वर्सवाई वाशिपेन. आपल्याला पहिला पुकार ग्राउंड नंबर 2 वर. उपांत्यपूर्व फेरीला अर्थातच क्वार्टर फायनलच्या लढतीला सुरुवात होती आहे. ग्राउंड नंबर 1 वर पहिला पुकार आपल्याला पाहायला मिळेल गणेश क्लब उरण विरुद्ध शिवशंभो पाटणेश्वर पेन. पहिला पुकार क्वार्टर फायनलच्या लढतीसाठी ग्राउंड नंबर 1. तर ग्राउंड नंबर 2 वर टीबीएम कारावी विरुद्ध वर्सवाई वाशी ग्राउंड नंबर 2 वर. धन्यवाद. विवेश ठाकूर एका चढाई 4 गुण आणि संकेत म्हात्रे 1000 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. धन्यवाद. चिन्मय चढाईसाठी 3-1 अंबिका मलेघरच्या प्रांगणात. अंबिका मलेगर म्हटलं खरोखर एक दर्जेदार खेळी त्यांच्या माध्यमातून अनेक वेळा आम्ही पाहिलेली आहे. रोहित ग्राउंड नंबर 1 वर चढाईसाठी हा सुद्धा एक चांगला वेग आहे मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय.
धन्यवाद. सन्माननीय आदरणीय राहुल शेठ भोईर आज वेळात वेळ काढून या स्पर्धेला आपण उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा पण वाढवलेली आहात. एक युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असं दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय राहुल शेठ भोईर आपण उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा आपण वाढवलेली आहात. असंच प्रेम या गावावर राहू द्या. सन्माननीय राहुल शेठ भोईर धन्यवाद. तर चढाईसाठी अदनान औसेकर चढाई करतोय. मैदान नंबर 1 वर मातृच्या कडूस या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. जय भवानी वाशी. मेहनत करावी लागेल मैदानात. तिसऱ्या फेरीकडे जर वाटचाल करायची असेल तर आपल्याला झोकून द्यावं लागेल. आता मात्र बुचकुल्यात पडला जाईल. एक चुकी 3 गुण प्राप्त करतोय. आता मात्र पूर्ण दारोमदार कौस्तुभ पाटील या खेळाडूवर. परंतु अनेक मैदानावर कौस्तुभ पाटील हा सुद्धा टर्निंग पॉइंट ठरलेला आम्ही पाहिलेला आहे. अंबिका मलेघरच्या प्रांगणात या तिसऱ्यांना विनंती करतो आपण व्यासपीठाकडे चला. निखिल म्हात्रे तुफानी वेगाचा आणि दमाचा खेळाडू. बघा चकवा देत असताना मात्र चेतन पाटील चुकणार नाही. अनुभवी खेळाडू आणि समाधान मोरे ही सुद्धा रेड मशीन आहे मातृच्या कडू संघाची. धन्यवाद संदेश पाटील सर. हो मी म्हटलं होतं की हा टर्निंग पॉइंट कधी ठरू शकतोय. हो इकडे समाधानच्या धारदार चढाया पहा. ऑफर मात्र सर्व बंद झाल्यात असं मला म्हणावं लागेल आता मैदानावर विनय चढाईसाठी. चुकीला माफी नाही. ग्राउंड नंबर 2 वर मी सांगतोय मातृच्या कुर्डू 6 जानमान बोरी 4. एकीकडे आहे गुणफलक 6-6 तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळेल 9-10. अतिशय नाजूक परिस्थिती मैदानावर आहे. विजयाचा शिलेदार कोण होईल आता हे सांगणं आम्हाला सुद्धा अवघड जातोय. खोर होणारी व्यक्तिमत्व कोण होईल. कौस्तुभची चढाई किरण घेऊन जाईल का, संजीवनी देईल का आपल्या संघाला.
माघार घेतोय. वीज कडणार याच चढाईत. मात्र गुणसंख्या जर पाहिली दोन्हीकडे दिली जाते की काय. चला चला मागे व्हा. चला चला मागे व्हा. 10 11 11 10. तर बघूया काय घडतोय काय बिघडतोय. टाळ्यांचा गजर कुणासाठी असणार. आता मात्र इथे आतषबाजी केली जाते फटाक्यांची. रसिकांना सामना पाहायला मिळेल का जबरदस्त सामना. क्षेत्ररक्षणाची मला तर प्रयत्न दिसत आहेत. अनुज आहे कोपरा रक्षक आणि काय क्षेत्ररक्षण झालंय ऐन वेलीला. कोपरा रक्षकाचं कौतुक करावं लागेल. तुफानी हात दिला आणि हातच पकडला मिलिंद पाटील सर. त्याला प्रत्युत्तर असणार वाशी पेन. अंबिका मलेघरच्या प्रांगणात निलेश पाटील संघ प्रशिक्षक जय भवानी बाशी. तर अंबिका मलेघर संघाकडून सुद्धा ग्राउंड नंबर 1 चा गुणफलक बघा. काय सामना चालू आहे बोरी विरुद्ध मातृछाया कुर्डूस. पुन्हा एकदा त्याच कोपरा रक्षकाने खरोखर कमाल केली आहे. तारणहार ठरलाय हा कोपरा रक्षक भवानी वाशी संघासाठी. खेळाडूचं नाव समजेल का. रोहित पाटील चमकलाय मैदानात कारण त्याने ऐन वेलीला क्षेत्ररक्षण केलंय. हे टर्निंग पॉइंट असतात मैदानावरचे. आता मात्र चिन्मय पाटील याला जीवनदान आणि मात्र खरोखर मिथुनजी पाटील ग्रामपंचायत सदस्य बोकडविरा हे उपस्थित आहेत. मी विनंती करतोय ला जवाब खेळी. तर चला ग्राउंड नंबर 2 वर शेवटचा आणि फायनल कॉल. या स्पर्धेत अंबिका मलेघर आपण उपस्थित झालात. आपल्याला सन्मान चिन्ह दिलं जाईल. सन्माननीय दायरामजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. चला TBM कारावी वर्सोई वाशी ग्राउंड नंबर 2 वर विना विलंब चला. TBM कारावी वर्सोई वाशी ग्राउंड नंबर 1 वर शिवशंभो पाटणेश्वर गणेश क्लब उरण आपण सुद्धा जयत राहायचंय. अतिशय नाजूक परिस्थिती मैदानावर पाहायला मिळेल. TBM कारावी वर्सोई वाशी ग्राउंड नंबर 2 वर क्वार्टर फायनलची पहिली लढत. तर ग्राउंड नंबर 2 वर TBM कारावी वर्सोई वाशी. तर 1 वर शिवशंभो पाटणेश्वर गणेश क्लब उरण. धन्यवाद सर. जो सामना झाला जय भवानी वाशी विरुद्ध प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिलात अंबिका मलेघर.
लाजबाब केली काही निसटते हार पत्करतो. समाधान मोरे चकवा देतोय, यशस्वी होतोय. चला चला खेळाडूंनो, चला खेळाडूंनो, ग्राउंड नंबर 2 वर टीबीएम कारावी विरुद्ध वर्सोई वाशी विना विलंब या. तेरा 8 निखिल मात्रेवर पूर्ण दारोमदार पाहायला मिळेल आणि निखिल यशस्वी होता होता मात्र क्षेत्ररक्षण झालं मातृच्या कोडू संघाकडून. पंच प्रकाश पाटील ग्राउंड नंबर 2. वर्सोई वाशी संघ उपस्थित आहे. टीबीएम कारावी विलंब करू नका. चला संदेश पाटील संघ घेऊन या. मित्रांनो आपल्याला लवकरात लवकर वाटचाल करायची विनंती करतो. या लवकर संघ हजर करा. पंधरा 8-8-15 टीबीएम कारावी संघ सुद्धा उपस्थित होत आहे. धन्यवाद. चला सामनाधिकारी ग्राउंड नंबर 2 वर क्वार्टर फायनलची लढत चालू होते. तर दुसऱ्या फेरीचा शेवटचा सामना ग्राउंड नंबर 1 वर पाहायला मिळतोय.
चला सामनाधिकारी ग्राउंड नंबर 2 चालू करून घ्या. TBM कारावी विरुद्ध झुंज चालू होते. अर्थातच वरचवाई वाशिपेठ. खरोखर नवीन संघ चांगली कडवी झुंज देताना मी पाहिलाय. हल चला सामंजस्यपणा दाखवा दोन्ही संघांनी. चला उमंग भोईर व्यासपीठाकडे चला. रसिक वर्ग आतुरलेला आहे. चला सामना चालू झालाय. ग्राउंड नंबर 2 वर संदेश पाटील चढाई करतोय. ग्राउंड नंबर 2 वर वरचे वासीच्या प्रांगणात. तर ग्राउंड नंबर 1 वर चालू असलेला सामना मातृच्या कुर्डूस विरुद्ध झुंज देईल हनुमान बोरी.
हो, प्रयत्न छान होता. बोरी संघाचा लोण्याचा बोजा पडतोय. गुणसंख्या जर पाहिली तर खरोखर वेगाने वाढते आहे. 21-9 असा हा सामना. हो, परंतु वाशी संघानं काय क्षेत्ररक्षण केलं. ईव्हीएम कारावी. ग्राउंड नंबर 2 वर पहिला पुकार धावी रोहा विरुद्ध नवकिरण भेंडकल. आपल्याला पहिला पुकार ग्राउंड नंबर 2 वर. आपण जयत तयात राहायचं आहे. 1 वर का चालेल. जो सामना आपण 1 वर पुकारलेला आहे अर्थात शिवशंभो पाटणेश्वर गणेश क्लब उरण हा 2 वर होईल. तर 1 वर सामना होईल नवकिरण भेंडकल विरुद्ध धावी रोहा. गणेश क्लब उरण विरुद्ध शिवशंभो पाटणेश्वर हा सामना ग्राउंड नंबर 2 वर होईल. तर ग्राउंड नंबर 1 वर सामना होईल नवकिरण भेंडकल कारण वेळ लागेल मला वाटतंय या संघाला. तोपर्यंत हा सामना होऊन जाईल. चला 1 वर चला गणेश क्लब उरण